नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून या नेत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. दरम्यान खानदेशातले ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. तब्बल 40 वर्षांपासून सुरेशदादा जैन राजकारणात सक्रिय होते. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेने पहिल्यांदा मंत्रिपद दिल्याबद्दल आभार मानले. तसंच यापुढे मार्गदर्शक म्हणून सहकार्य मागितलं तर नक्की करणार, असं सुरेशदादा जैन या पत्रात म्हणाले आहेत. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सुरेशदादा जैन यांची ओळख आहे. एवढंच नाही तर 2014 नंतर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रिय राजकारणातून बाहेर पडलो. आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यात सक्रिय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचं ठरवलं आहे. म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे देखील सुरेशदादा जैन त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत. मात्र सुरेश जैन यांच्या या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.